आता एक प्रार्थना आहे. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. ज्ञानेशोऽनुभवामृतं व्यरचयत् ज्ञानेश्वरं पूजये. ज्ञानेशेन निरूपिता सुमधुरं गीता नमो ज्ञानिने. ज्ञानेशात् परमार्थवित् सुचरितं ज्ञानेश्वरस्याद्भुतं. ज्ञानेशे लघुजीविते गुणगणो ज्ञानेश्वरत्वं कृती. नमोऽनन्ताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमाम्बुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोलां शिवशक्तिस्वरूपिणीं अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. सर्व श्रोत्यांना आणि अमृतानुभव अभ्यासकांना सादर वंदन. हृदयस्थ परमात्म्याला आपल्या सादर वंदन. आज समर्थांनी ज्या मुक्तिचतुष्टय सांगितलेले किंवा नवविधा भक्ती सांगितलेली, तिचा आपण सगळ्यांनी आढावा ऐकला, पाहिला किंवा तुमच्यापैकी काही जण असतील. आणि त्याच्यामध्येच आत्मनिवेदन भक्ती करण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे त्याचा मी थोडासा उल्लेख करते. कारण काहींच्या मनात जीव, आत्मा, माया याच्याबद्दल संभ्रम आहे. थोडे 2 मिनिटात सांगते आणि मग आपल्या 41व्या ओबीकडे आपण जाऊया. जीव म्हणजे आपला पूर्वसंचित भोगण्यासाठी जो जीव जन्म घेतो. आता मी सांगत होते की जन्माला येताना, त्या गर्भावस्थेतून बाहेर पडताना त्या जीवाला यातना होतात हो. आणि तेव्हा तो सोहम सोहम म्हणजे तो तू मीच आहे, तू म्हणजे मीच आहे, तो मीच आहे असं तो बोलत असतो. त्या यातनेतून भगवान आपल्याला बाहेर काढतो आणि लगेच तो त्या मातेच्या दुग्धामृतामध्ये मग्न होतो, या संसारामध्ये मग्न होतो आणि लगेच कोहम कोहम म्हणायला लागतो. तर या ममत्वात गुंतो, मातेच्या ममतेत गुंतो, आईवडिलांच्या, नातेवाईकांच्या सगळ्या ममतेत गुंतो, देह धारण करतोय आणि मग सगळ्या अज्ञानामध्ये, भ्रमामध्ये, देहबंधनात अडकल्यामुळं समर्थ मात्र म्हणतात की तुझी वियोगे जीवित्व आले. म्हणजे तुझ्या वियोगामुळं मला हे जीवित्व आलेलं आहे. आणि या जीवाला स्वानंदापासून किंवा आत्मस्वरूपापासून जो दूर नेतो तो मी पण आहे, अहंकार आहे, अविद्या आहे आणि यात जीव अडकतो. मी म्हणजे देह. उघडतंय का नाही? देह सुख हे खरं सुख. मी करता, मी भोगता. एक मिनिट. माझा क्लास चालू होता. तुम्ही आत जाते तिकडे असते. आत आहेत, आत तिकडे. आणि मग हा देह हे खरं सुख, मी करता, मी भोगता असं सगळं भ्रमामुळं दुःख भोगत राहतो. मीपणा, अहंकार, अविद्या यात जीव अडकतो. अल्पकर्ता आहे, अल्पभुक्त आहे, वासनामय आहे, परतंत्र आहे. आणि नवभक्तीच्या प्रवासात मी आत्मा, आत्मसुख हेच खरं सुख, रामकर्ता, रामभुक्ता असा जीवाला अनुभव यायला लागतो. संत तुकाराम म्हणतात बघा, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. आणि आत्मज्ञानानं अज्ञान नष्ट होतं. मग तो ब्रह्मस्वरूप आहे या अनुभवात
जीव शिव ऐक्य होतं आणि परमानंद रूपात तो येतो किंवा आपण प्राप्त करतो, परमानंद प्राप्त करतो. ही संकल्पना समजली तर आपण आत्ता कशात आहोत हे आपल्याला कळेल. आपण या संसारात अडकलेले आहोत, या मायापाशात अडकलेले आहोत. कालचीच 2 घटना सांगते. रोज कोणीतरी मरण पावतो, मृत्यू पावतो. आपल्या नात्यातले असतात, ओळखीतले असतात, आपण त्यांना भेटायला जातो. एका ठिकाणी गेले आणि तिथे 2 घटना ऐकायला मिळाल्या. त्या 82-83 वर्षाचे गृहस्थ आमच्या संबंधाशी होते, मंदिराशी संबंधित होते. आणि ते गेल्यानंतर त्यांच्या पत्नीनं इतकी हाय खाल्ली की तर ती ओळखू येण्याशी झाली मला. 4 दिवसात त्यांचं इतकी अवस्था झाली. आणि त्यांची सूनबाई तर तिच्या आईला बोलता बोलता मरण आलेलं आहे, म्हणून तिला अतिव दुःख झालं. आणि हे तसे झोपून होते. 2 वर्ष फारशा हालचाली नव्हत्या किंवा थोडे घरातल्या घरात चालू होते. आता समर्थांचं वाक्य किंवा मनाचा श्लोक मला काल आठवत होता. मरे एकत्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. तर ह्या जीवाला आल्यानंतर जेवढं काही पूर्वसंचित आहे ते फेडायचं आणि पुन्हा मृत्यू आहे. जीवासवे जन्मे मृत्यू, जोड जन्म जात. अकल्पना नाही काही तरी अकस्मात. हे सगळं अकल्प्य आहे, आपण कल्पना केलेली नाही. ते आपल्याला सगळं भोगावं लागतं. मग त्या दोघींची वेगळ्या प्रकारे मला समजूत काढावी लागली. पण जरी आपण काढली तरी ज्याला हा थोडासा बेस आहे ना, आता जे म्हणलं की या जर संकल्पना आपण वेगवेगळे ग्रंथ वाचतोय, ज्ञानदेव वाचले, ज्ञानेश्वरी वाचली, दासबोध वाचतो आहोत, नाचे श्लोक अभ्यासतो आहोत, आता चांगदेव 65 वाचली, आता अमृतानुभवाकडे आपली वाटचाल आहे. तर माणसाला हे थोडंसं ज्ञान यायला लागतं आणि या अज्ञानामुळे मनुष्य दुःखी होतो. आता ईश्वर म्हणजे काय तर देहात कोंडलेलं चैतन्य म्हणजे जीव आणि कारणाची उपाधी असलेलं चैतन्य म्हणजे ईश्वर. आता ही मायेची उपाधी असलेल्या शुद्ध चैतन्याला ईश्वर म्हणतात. आता ईश्वर कसा आहे? सर्व काळी आहे, सर्व स्थळी आहे, दृश्य पदार्थांना व्यापून असल्यामुळं ते शुद्ध चैतन्य आहे. सगळ्या प्राण्यांच्या हृदयात ते आत्मरूपानं स्थित आहे, सर्वज्ञ आहे, शक्तिमान आहे, सर्व विश्वाच्या अंतर्यामी आहे. मग आता जीव आणि ईश्वर हे एकमेकांचे सखे आहेत, सखा आहेत. आणि निश्चिंत निर्भय जीवन जगायला जीवाला ईश्वराच्या उपासनेच्या आश्रयाची गरज असते, म्हणून आपण ईश्वराची उपासना करतो. आता अविद्या किंवा अज्ञान नष्ट झालं की जीव ईश्वर शरणी लीन होतो. आपल्याला कधी आपण ईश्वराची खरी भक्ती करायला लागलो थोडं आठवा. आणि मग ईश्वराच्या दिशेनं हा जीवाच्या वृत्तीचा प्रवाह अखंड व्हायला लागला. ईश्वराच्या अनुसंधानात आपण राहिलो, ईश्वराचं दर्शन घडलं की आपला जो अहम आहे तो कमी होतो. आता ब्रह्म म्हणजे काय बघा. ब्रह्म म्हणजे हे निरतिशय अत्यंत विशाल, सगळ्या विश्वाला पोटात घेऊन उरणारं असं जे शुद्ध अस्तित्व आहे, कोरं अस्तित्व म्हणले. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी सत्ता आहे पण निर्गुण आहे, निराकार आहे, त्याच्या स्थळाचा विस्तार नाही, निरवयव आहे, निर्लेप आहे, अनात्म आहे, अनंत आहे, अक्षय आहे, सगळं लावलेली त्याची विशेषण आहे. मग ते आपल्या मानवी मनाच्या पलीकडे आहे परब्रह्म. आणि ज्याला ते पाहायचे त्याला ते व्हावं लागतं. म्हणून ब्रह्मरूप होण्यासाठी आपल्याला स्वतःला तिथं पोचावं लागतं. मग आपली ज्ञानेंद्रिय मन यांनी ब्रह्मज्ञान होत नाही. तर ईशावास्य म्हणजे ते दूर जातं, दूर जात नाही, दूर आहे, जवळही आहे, स्वतःच्या आतही आहे, स्वतःच्या बाहेरही आहे आणि सगळ्या माईक पसाऱ्याचं ते अधिष्ठान आहे. आता ब्रह्म 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 अजून आपल्याला काय की ते सगळ्याला व्यापून राहिलेलं आहे. पण त्याचा अनुभव कसा घ्यायचा तेवढ्यासाठी आपल्याला सद्गुरूंची गरज आहे. आता सद्गुरू नाही तर सद्गुरूंचे ग्रंथ. मग आपली देहबुद्धी नष्ट करायची, अहंकार नष्ट करायचा, आपल्या वासना नष्ट करायच्या, आपले जे कोश आहेत 5 कोश आहेत त्या कोशातून बाहेर पडायचं, आपली दृष्टी व्यापक करायची आणि मग आपण चराचरामध्ये हे ब्रह्मरूप चैतन्य बघायला लागतो, आपल्याला दिसायला लागतं. जे ज्ञानेश्वरांना दिसत होतं, जे समर्थांना दिसत होतं,
जे तुकारामांना दिसत होतं. ज्ञानेश्वरांनी ती जड भिंतसुद्धा चालवलेली, कारण त्यातही त्यांना चैतन्य दिसत होतं. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला वेद म्हणायला लावले, त्यातही चैतन्य आणि आपले चैतन्य सारखंच आहे, एकच आहे हे त्यांना समजत होतं. आपण मात्र आपलं पद, आपली उपाधी, आपली प्रतिष्ठा, आपली कन्या, पुत्र, आप्त गेल्या जन्मी आपले नव्हते, पुढच्या जन्मी असतील का नाही माहिती नाही, पण सगळ्या आपल्या सुखदुःखाचं ओझं हे आपण ह्या मायेमध्ये गुंतत असतो. आणि ब्रह्माने निर्माण केलेल्या मायेच्याच मदतीनं श्रद्धा आणि गुरुकृपा आणि आत्मज्ञानाचा निर्मळ अनुभव घेतला तर परब्रह्माची प्राप्ती होते. म्हणून दासबोधामध्ये समर्थांनी अनेक समाज सांगितलेले आहेत. ते सांगतात की ते एक ऐक शिष्य येथे वर्म स्वये तुची आहेस ब्रह्म, तूच ब्रह्म आहेस. वेदांनी तेच सांगितलेलं आहे, तत्त्वम असी, ते परब्रह्म तूच आहेस. हे जेव्हा कळतं ना, ते ज्ञान झालं की आपलं या सगळ्या मायेच्या पसाऱ्यातनं आपण बाहेर येतो, अज्ञानातनं बाहेर येतो. आता माया म्हणजे काय बघा, आता मी मगाशी सांगत होते की खरं परब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, विशाल आहे, व्यापक आहे, विभू म्हणतात शब्द त्याला. पण त्याला एकदा असा स्फुरण झालं, म्हणजे थोडासा अहंकार झाला की अशी भावना झाली की मी एकटा आहे, मी अनेक व्हावं, आणि म्हणून त्यांनी मायेची निर्मिती केलेली आहे. किंवा मायेची जी शक्ती आहे ती म्हणजे परब्रह्माला मोजमाप करणारी, मोजमापात आणणारी अशी शक्ती आहे. आता हे ब्रह्म हे मूळ तत्व आहे, आत्मा आहे, पण अनेकपणामुळं भरलेल्या जगाकडं पाहताना ज्ञानी संत, आता फरक बघा, ज्ञानी आणि आपण अज्ञानी म्हणूया, याच्यात फरक काय आहे? ज्ञानी संत तो आत्मा अनेक रूपात व्यापलेला आहे, सगळ्यामध्ये आहे. अगदी आत्ता आपल्यासमोर जे मोबाईल आहेत याच्यामध्येही आत्मा आहे, परब्रह्म सगळीकडे भरून राहिलेलं आहे. आणि जगात वावरताना अनेकत्व निर्माण करणारी माया ही आत्मस्वरूपावर झाकण घालत नाही ज्ञानी लोकांच्या. पण आपण जे अज्ञानी आहोत, म्हणजे जे संसारात गुरफटलेले आहोत, ते या मायेनं निर्माण केलेल्या अनेक रूप, रंग, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याच्यामध्ये रमतात आणि ते परमात्म तत्व कुठाय शोधायलाच सापडत नाही, आत्मस्वरूपाला विसरतात. मग सद्गुरू आपल्याला नित्य, मगाशी सांगत होते, हे सगळं तिकडं सांगून झालं माझं, की नित्य काय, अनित्य काय, सार काय, असार काय, नाशिवंत देह, मन, जग याचा सगळ्याचा त्याग करायला लावतात. म्हणून शंकराचार्यांचं स्तोत्र मगाशी मी सांगणार होते, ते जे आहे ते मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम. तर मी म्हणजे मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, श्रोत्र नाही, नेत्र नाही, काहीच नाही. हे म्हणजे देहाची हे जी सगळी वरून दिसणारी जी हे आहेत त्याला आपण खरं समजत असतो. आणि चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, मी आत्मरूपामध्ये जो चित स्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, तो मी आहे, हे आपल्याला जेव्हा ज्ञान होईल त्यावेळेला या मायेनं निर्माण केलेल्या प्रचंड विश्वाचा पसारा हा आपल्याला लक्षात येईल आणि या प्रत्येकामध्ये ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व भरून राहिलेलं आहे हे आपल्या लक्षात येईल. म्हणून समर्थांनी एक आत्माराम नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे, बघूया आपण, तोही कधीतरी शिकूयात. म्हणजे आपल्याला हे सगळं त्याच्यात त्यांनी माया म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय अधिक सूक्ष्मपणे सांगितलेलं आहे. तर या विश्वाच्या पलीकडं, देहाच्या पलीकडं चैतन्य जे आहे, परमात्म वस्तू आहे, ती आपल्या देहात पण आहे, विश्वात पण आहे. विश्वाला पुरून उरणाऱ्या परमात्म स्वरूपाला अनुभवता येते, सगळ्यामध्ये आहे. म्हणून आपल्याकडे बघा, मी पूर्वी सांगायची की लहानपणी आम्हाला आईवडील सांगायचे, रस्त्यात काही समजा एखादी आपल्या घरामध्येच एखादी वस्तू खाली पडलेली असते, वाटी असेल, भांडं असेल, पेन असेल, काही असेल, आणि आपण ते पायाने जर चुकून लाथाडलं गेलं किंवा त्याला धक्का लागला तर ते म्हणायचे त्याला नमस्कार कर. तेव्हा असं वाटायचं काय वेडेपण आहे, तो ठोकळा तर आहे, ते अमुक तर आहे, लाकूड तर आहे, दगड तर आहे, त्याला कशाला नमस्कार करायचा.
पण ते तत्त्वज्ञान आत्ता समजते की प्रत्येकामध्ये हे आत्मतत्व भरून राहिलेलं आहे. आणि जेव्हा आपण त्या दृष्टीनं या विश्वाकडं पाहू, आत्म्याचं स्वरूप बघू, तर मग आपल्याला ही माया म्हणजे आपलं हे अज्ञान आहे आणि अज्ञानानं आपण हे अनेकत्व खरं मानतो. आणि ज्ञानी लोक, संत लोक या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये आत्मतत्व पाहतात. त्यामुळे त्यांना सुख दुःख वाटत नाही, कशाचंच काही नसतं. आपल्याला मात्र हे सगळे धर्म आपण आपल्यावर ओढवून घेतलेले असतात. तर तो कसा अनुभवायचा? देह हा दृश्य आहे, पांचभौतिक आहे, नाशवंत आहे आणि म्हणून त्याचा निराश करायचा, म्हणजे त्याच्याकडं जास्त लक्ष द्यायचं नाही. बघा ना, किती वस्तूचा उपभोग घेतला तरी ते पुन्हा नश्वरच आहे. किती महागडे सगळे फोन घेतले, महागडे टी व्ही घेतले, महागाईच्या गाड्या घेतल्या, तरी त्याला कधी ना कधीतरी अंत आहे. पण आत्मज्ञान जर आपण करून घेतलं, प्रत्येक ठिकाणी आत्मतत्व भरून राहिलेलं आहे. निश्चळ ब्रह्म जसंच्या तसं आहे. ते कधी फुटत नाही, तुटत नाही, पाण्याने भिजत नाही, अग्नीनं जाळत नाही, जळलं जात नाही, नष्ट होत नाही. म्हणून त्याच्याकडं पाहायचंय. आजच्या ओवीमध्ये तेच सगळं समजावून देत आहेत. आता एकदम 41वी ओवी घेते. काल आपण पाहिलेलं होतं की हे आत्मतत्व म्हणजे आता ते सारखं माया आणि माया ते चाललेलं आहे पुरुष. तर ते दोघं जण हे सगळं कालवून खातात. जेव्हा तो पुरुष म्हणजे आत्मतत्व म्हणू आपण, तर तो काय करत असतो? तो जेव्हा प्रगट होतो म्हणजे आपल्याला ज्ञान होतं, त्यावेळेला हे सगळं मायेचं जे आहे त्याच्यावर पांघरून पडतं किंवा माया ही शांत होते. आणि ज्या वेळेला माया जन्माला येते म्हणजे मायेमुळं अज्ञान जन्माला येतं, तेव्हा या पुरुषाकडं किंवा ह्या आत्मतत्वाकडं आपण पाहतच नाही, आपलं दुर्लक्ष होतं. आणि मग हा सारखा पाठशिवणीचा खेळ म्हणूया किंवा ज्ञान अज्ञानाच्या फेऱ्यात आपण अडकत असल्यामुळं कधी कधी आपल्याला वाटतं काय हे खोटं खोटं. काही लोक म्हणतात चार्वाकाचं तत्त्वज्ञान आवडतं की यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. त्यांनी हे जन्माची पुनरावृत्ती मानलेली नाही आहे. त्यामुळे ते म्हणतात की जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखानं जगावं, अगदी ऋण काढून घृत म्हणजे तूप प्यावं किंवा आनंद करावा. कारण एकदा आपण मरण पावलो, आपला देह भस्मीभूत झाला की पुनरागमनम कुतः, पुन्हा येणं नाही आहे. पण तसं नाही आहे. आपला हा कर्मसिद्धांत खूप मानलेला आहे आणि सगळ्या सृष्टीचा प्रलय झाला तरीसुद्धा आत्मतत्व म्हणजे एकटं राहतंय. आत्मतत्वामध्ये हे सगळं लीन होतं, सगळं ब्रह्मांड. 14 भुवन आहेत, वर 7 खाली 7. आणि या ब्रह्मदेव वगैरे जे सगळे जे देव आहेत आपल्याला निर्माण करणारी, जी ज्यांच्यावर ड्युटी दिलेली आहे, तर ते सुद्धा त्यात नष्ट होत असतात. एकटं परमात्म तत्व शिल्लक राहत असतं. आता तो कसा आहे ते छान 41व्या ओवीत म्हणतात. आजच्या 3 ओव्या फार महत्त्वाच्या होत्या. जैसी का समिरे सकट गती, जैसी का समिरे सकट गती, का सोनिया सकट कांती, तैसी शिवेसी शक्ती अवधीची जे. जैसी म्हणजे ज्याप्रमाणे, समिरे सकट, समीर म्हणजे वारा, वाऱ्याच्या गतीचं वाऱ्यासकट ग्रहण होतं का? वारा वेगळा करतो आणि गती वेगळी करतो आपण? नाही. का सोनिया सकट कांती, अहो सोन्यासह त्याची जी कांती आहे तिचं ग्रहण केलं जातं का? आपण म्हणतो मला फक्त त्यातलं तेज हवं, सोनं नको. सोन्यासह कांतीचा स्वीकार केला जातो. तैसी शिवेसी शक्ती अवधीची जे. तशी शिवेची म्हणजे शिवासह शक्ती, शिवासह शक्ती अस्तित्वात आहे किंवा आहे, किंवा शिवासह वर्तमान शक्ती जो परमात्मा आहे तो आपणच होत. म्हणजे आता तिथे शक्ती उरत नाही, शिव उरत नाही, फक्त आपण परम. म्हणून शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? सच्चित आनंद स्वरूप परब्रह्म आहे, असा भेद हो. याचाच अर्थ काय आहे की फक्त वारा एकटा नसतो,
त्याच्याबरोबर त्याची गती असते. तसा परमात्मा एकटा नाही आहे, त्याच्याबरोबर त्याची माया आहे. जे पुरुष शक्तीसारखे जे वर्णन आहे शिवशक्ती, तर ते दोघं बरोबरच असतात. म्हणजे ती दोन तत्व नाहीच आहे, ते एकच आहे. वारा बघा ना, आत्ता उन्हाळा मध्येच येतोय, मध्येच पाऊस पडतोय. पाऊस पडला तर थोडा गारवा तरी असतो, ऊन पडलं की लगेच आपले जीव कासावीस होतात. थोडीशी वाऱ्याची झुळूक आली की आपल्याला बरं वाटतं. मग त्या वाऱ्याबरोबरच त्याची गती पण येते ना, का ती वेगळी असते? नाही. मग ती आपण दोन्ही एकत्रितच अनुभवतो. अगदी लोक सांगतात, अहो आम्ही ना गुंजभर सोनं आणलं. अगदी ते गुंजभर आणू देत, काही मिलीग्रॅम आणू देत, फार आणण्याची आता सोयच नाही सामान्यानं. पण जेव्हा सोनं आणतं तेव्हा त्याचं तेज, त्याची कांती त्याच्याबरोबरच येते ना, का ती वेगळी आणावी लागते. कांतीचे काही पैसे आणि नुसत्या सोन्याचे पैसे नाही. तसं शिवासह शक्तीही त्याच्यात अध्यारूतच आहे. आणि शिवशक्तीसह किंवा शिव आणि शक्तीसह जो परमात्मा आहे तोही आपणच आहे. म्हणजे मी वेगळा आहे, पुरुष वेगळा आहे, माया वेगळी आहे, हे काही नाही. ओनली वन, एकमेव अद्वितीय असं वर्णन केलेलं आहे बघा सगळीकडे. हा परमात्मा एक आहे, अद्वितीय आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही. ही उदाहरणं आपल्याला व्यवहारात जगतोय म्हणून व्यवहारातली उदाहरणं ज्ञानेश्वरांनी सगळी दिलेली. नाहीतर ज्ञानेश्वरीत हे सगळं पाहिलंय, पण 7व्या-8व्या अध्यायात पाहिलेलं आहे की सोनं आणि सोन्याची लगड आणि सोन्याचे अलंकार, त्या सगळ्यात काय असतं? हो, सोनंच असतं की नाही. पूर्वीच्या काळी लोक बिस्किट, सोन्याच्या विटा सुद्धा ऐकलेल्या आहेत मी. पण त्या विटांमध्ये सुद्धा सोनंच असतं ना. म्हणजे दोन्हीमध्ये एकच भाव आहे. पण जो अलंकार आहे तोही सोन्याला समजत नाही, आणि अलंकाराला सोनं समजत नाही, सोन्याला अलंकार समजत नाही. तो तटस्थपणानेच त्याच्याकडे बघत असतो. पण दोन्हीमध्ये सोनं आहे हे आपल्याला कळतं. लोक म्हणतील काय दागिने घालून करायचे तो, आता हल्ली मिरवता पण येत नाही. बाहेर बायकांचे तर सारखे मंगळसूत्र ओढणारे भेटलेले आहेत. कार्यक्रमाला गेलं तर वाकल्या वाकल्या बायका त्यांची मंगळसूत्र ओढणारी आम्ही अनुभवली. स्वामी गोविंददेव गिरीजींची कथा चाललेली होती धुळ्याला, आणि त्या ठिकाणी आम्हाला हे राम समर्थांचं रामायण आहे, त्याच्या एकाचं प्रकाशन व्हायचं होतं म्हणून बोलवलेलं होतं, आणि आम्ही तिथे गेलो. अयोध्याकांडाचं का कुठल्यात. मग आता स्वामींची कथा होण्यापूर्वी ते अयोध्याकांडाचं प्रकाशन झालं. सगळ्यांनी आपल्या डोक्यावर ते ग्रंथ घेऊन, तुळशी वगैरे घेऊन तिथपर्यंत नेलं. सगळं छान झालं आणि प्रकाशन झालं. नंतर त्यांची कथा झाली आणि नंतर सांगतात ना, ओळीनं येऊन स्वामींना नमस्कार करावा. आता बायकांना गर्दीच असते हो, घाई घाई घाई, पुढं पुढं ढकला ढकली. सांगतायत ओळीनं या, शांतपणे नमस्कार करा, जा मग निघून. तर त्या बायका जेव्हा घाईघाईत वाकत होत्या तेव्हा त्या गर्दीत कोणतरी त्यांचे फक्त दागिने ओढून घ्यायला एक बाई होती. बाईच. म्हणजे त्या सोन्याचा किती हे आहे, आपल्याला सोस आहे. हे घडतं, हे रोज घडत असतं. मग सोन्याबरोबर कांती आलीच, ती काही वेगळी नाही मानावी लागत. तशी या शिवाबरोबर शक्ती आहेच, आणि शिवासह शक्ती आहे म्हणजेच तो परमात्मा आहे. एवढं लक्षात ठेवा. आता पुढची ओवी पण फार सोपी आहे. आपण आधी फक्त आज ओव्या समजून घेऊ, मग त्याची बाकीची अमृतानुभव म्हणजे ओव्या ज्यांच्या स्वरूपानंदांच्या त्या पाहूया. दुसरी पण खूप सोपी आहे बघा. का कस्तुरी सकट परिमळू, का उष्मे सकट अनळू, तैसा शक्तीसी केवळू, शिवची असे शिवूची असे ते उकारांतच सगळे म्हणले. का कस्तुरी सकट परिमळू, परिमळू म्हणजे सुगंध. कस्तुरी सगळ्यांना माहिती असेल, हरणाच्या बेंबीमधून बाहेर पडते, तर ती इतका सुगंध सुटत असते म्हणून कस्तुरी सकट परिमळ. ती कस्तुरी जरी आणली तरी परिमळ त्याच्याबरोबरच येतो. हल्ली लोक काय म्हणतात, आम्हाला ते वर काय बक्षीस मिळणार आहे ते नको, फक्त मोबाईलची किंमत सांगा. ते म्हणतात अहो त्याच्यावर तो फ्री आहे, मग आपल्याला आणावाच लागतो जे काय देतील ते.
कोणी इयरफोन देतात, कोणी आणि काय देतात, काही वस्तू देतात, तो हे देतील, पेन ड्राईव्ह देतील, काहीतरी देतील. पण आपण ज्या वेळेला कस्तुरीच आपण आणत असतो किंवा केशर पण आणतो बघा, काश्मीरला वगैरे गेलं तर त्याच्याबरोबर त्याचा सुगंध पण येतो, तो वेगळा. आपण म्हणतो का एवढी किंमत असेल तर आम्हाला त्याचा सुगंध नको, फक्त कस्तुरी द्या, असं नाही म्हणत. की असंही म्हणणार नाही फक्त सुगंध द्या, ती कस्तुरी घेऊन टाका, आम्हाला नको. आपण फुलं आणतो बाजारातनं, मोगऱ्याची असतील, कमळाची असतील, तर त्याचा सुगंध आपण पैसे देऊन अगदी विकत आणतो, आपल्या दारात घरात नसतील. म्हणजे कस्तुरी असू, फुलं असू, त्याच्याबरोबर जसा त्याचा सुगंध असतो. अजून एक उदाहरण दिले, उष्मे सकट अनळू. अनळू म्हणजे अग्नी, उष्मा म्हणजे त्याचं उष्णता. अग्नी म्हणलं की उष्णता आलीच. असा कुठला अग्नी आहे का हो, अगदी ते लाईटमधला असू, मायक्रोमधला असू, ह्याच्या शेगडीतला असू, सगळ्यामध्ये अग्नी तो उष्णच आहे. मग अग्नी म्हणलं की उष्णतेसहच आला. अजून तर कुणी असं शोधून काढला नाही की थंड अग्नी, त्याला अग्नी म्हणणारच नाही. अग्नी म्हणलं की उष्णता. म्हणजे अग्नीचं ग्रहण करताना उष्णतेचं ग्रहण केलंच जातं. तैसा शक्तीसी केवळू शिवची असे, तसा शक्ती बरोबर म्हणजेच प्रकृती बरोबर शिवच आहे. शिव असतोच, शिवशक्ती ही एकच आहे. आपण त्याला दोन भाग केलेत, आपण त्याला वेगळं मानलेलं आहे. त्यामुळं आता लक्षात ठेवा की ती माया, ती प्रकृती काही वेगळं नाही आहे, सगळं एकच आहे. अज्ञानामुळे आपण त्याला वेगवेगळं मानतो. अजूनही पुढे एक आहे दृष्टांत, तोही बघून ठेवू आणि मग उद्याला फक्त सगळ्याचे अधिक डिटेल बघूया. राती आणि आता बघा, परमात्म दृष्टीनं ही दोन खोटी आहेत. खोटं आहे सगळं हे. आपण जर वेगळं मानत असू तर ते सगळं खोटं आहे. राती आणि दिवो, पातली सूर्याचा ठावो, तैसी आपुला साची वावो, दोघेही जिये. याच्यावर तर इतकं सुंदर वर्णन आहे बघा की रात्र आणि दिवो म्हणजे दिवस, राती आणि दिवो, पातली सूर्याचा ठावो, तैसी आपुला साची वावो, दोघेही जिये. आता रात्र आणि दिवस या दोघांची एक गंमत आहे बरं का. तसे म्हणलं तर हे मित्र मित्र म्हणू, भाऊ बहीण म्हणू, तर हे दोघे काय झालं, सूर्याचा ठावो पातली. ठावो म्हणजे घरी, ठिकाणी, सूर्याच्या ठिकाणी म्हणजे सूर्याच्या घरी गेली दोघं जण, दिवस आणि रात्र. तैसी आपुला साची वावो, दोघेही जिये. तसे त्याप्रमाणे ही दोघं आपल्या अधिष्ठानाची ठिकाणी नाहीतच. हे वेगळं नाहीच आहे, ते दोन्ही एकच आहे. आता रात्र आपल्याला दिसायला वेगळी दिसते. रात्र झाली की आपण झोपतो, स्वप्न पाहतो, कोणी काय म्हणून उपासना करतो, आणि झोप झाली की सकाळ उठली की आपल्याला दिवस दिसतो. म्हणजे रात्र वेगळी आणि दिवस वेगळा असं आपल्याला वाटत असतं. पण शिव आणि शक्ती हे वेगळी आहेत असंच आपल्याला रात्र आणि दिवसाप्रमाणे वाटतं, पण ते तसे वेगळे नाहीत. सूर्य नसला तर रात्रीची सिद्धी होते. म्हणजे आता सूर्य मावळला की आपल्याला संध्याकाळ सुरू झाली, रात्र सुरू झाली, आणि सूर्य आला की दिवसाची सिद्धी होते. म्हणजे दोघांमध्ये परस्पर श्रेष्ठपणाविषयी वाद एकदा उत्पन्न झाला बघा. रात्री आणि दिवसामध्ये वाद निर्माण झाला. दोघांच्या मताने असं ठरवलं की आपण आपल्या पित्याकडं म्हणजे जनकाकडे जाऊया, म्हणजेच सूर्याकडे जाऊया आणि त्याला हा तंटा आपला मिटवायला सांगूया. मग श्रेष्ठ कोण आहे तो सांगेल तो श्रेष्ठ, तो जो ज्याला नाही म्हणेल तो कनिष्ठ. आता गेले बघा, गेले म्हणजे हल्लीच्या काळातलं हे भांडण नाही आहे. नाही तर लगेच मोबाईल झाला असता, नाही तर व्हॉट्सअपवर मेसेज टाकला असता, अजून कशात नाही इंस्टाग्राम काय 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 जे सगळ्यात त्याच्यातनं सांगितलं असतं. तर
रात्रीनं पहिली हकीकत आपली लिहून पाठवली. पूर्वीची एक पत्र पद्धत होती ना, तसं रात्रीनं ती हकीकत लिहून पाठवली. सूर्यानं उत्तर दिलं, मी रात्रीला मुळीच ओळखत नाही. दिवसाला आनंद झाला, म्हणजे रात्रीला हा ओळखतच नाही, म्हणजे आपण श्रेष्ठ. आणि म्हणून दिवसाचा, आपल्या प्रकाशाचा, दिवससुद्धा आपल्या प्रकाशाचा अभिमान घेऊन त्यानं ही आपली हकीकत लिहून पाठवली. बघा, दिवसाला वाटलं मी लिहून पाठवलं की माझा जनक, माझा पिता सूर्य मला छान कौतुक करेल. सूर्य त्यालाही उत्तर देतो की मी काही दिवसाला ओळखत नाही. बघा किती गंमत आहे. मग त्या दोघांनी पुन्हा समक्ष जाण्याचा विचार केला की आपण दोघं बरोबरच जाऊया. बघा, दोघांनी बरोबर जायचं ठरवलं आणि ते सूर्याच्या ठिकाणी पोहोचले. सूर्याच्या ठिकाणी गेले की रात्र नष्ट पावली. रात्रीचं कुठं तिथे अस्तित्व आहे. आणि तिच्या संबंधानं जो प्रकाशाला दिवसपणा आला होता, तर तोही नाश पावल्याबरोबर तोही त्या ठिकाणी नाश पावला आणि दोघांचाही लय सूर्यामध्ये झाला. म्हणजे दोघंही सूर्यरूप झाले. सूर्यामध्ये प्रकाश आणि अंधार जे आहेत ते त्याच्यात अनुस्यूतच आहेत, ते वेगळे नाही आहेत. सूर्य नेहमी प्रकाशरूप असल्यामुळं त्याला दोन्ही ठाऊकच नाही आहे आणि त्याच्याशिवाय दोन्ही नाहीतच. त्याप्रमाणे प्रकृती पुरुष परमात्म्याच्या आश्रयावर कल्पिलेले आहेत, कल्पित आहेत. आणि परमात्म्याच्या ठिकाणी दोन्ही तशा अर्थानं खोटेच आहेत. दोन्ही गोष्टी खोटे. म्हणजे दोघांचाही नाश होऊन परमात्मा एकटा शिल्लक राहतो. जसं सूर्य एकटा शिल्लक राहिला, सूर्य आणि असं दिवस आणि रात्र हे त्याला माहीतच नाही, तसं त्या परमात्म्याला सुद्धा प्रकृती आणि पुरुष काही माहिती नाही. त्याच माहिती नाही म्हणजे त्यांचं तसं अस्तित्व वेगळं नाही. ते परमात्म्याशीच जोडलेले आहेत, ते वेगळे राहूच शकत नाही. पण आपण त्याला वेगळं मानतोय, परमात्म्याला वेगळं मानतोय. कधी मला हा परमात्मा भेटेल म्हणून आपण म्हणत राहतो. अशा या 3 ओव्या आज आपण पाहिल्यात. इथंच थांबूया. त्याच्यावरच्या स्वरूपानंदांच्या वगैरे उद्याला घेऊयात. या ओव्यातनं तुम्हाला काही थोडाफार बोध झाला असेल तर थोडा विचार करा, रात्रभर चिंतन करा आणि या 3 ओव्या म्हणण्याचा घरी सराव करा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा
ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर.